नमस्कार. मी सौ सरिता कमळापूरकर. आपल्या चपरा परिवारामधली मी पण एक सदस्य आहे. माझी कविता हे शीर्षक असलेला माझा एक कविता संग्रह चपराक प्रकाशनतर्फे 17 जून 2015 ह्या दिवशी प्रकाशित झाला. ह्या प्रसंगाची आठवण आणि तो सगळा प्रसंग ही माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याची आठवण अगदी काल घडल्यासारखी माझी कायम ताजी असते. माझ्या ह्या कविता संग्रहामध्ये एकूण 68 कविता आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत. निसर्ग कविता आहेत, सामाजिक आशयावरील कविता आहेत, छंदोबद्ध आहेत, तशाच मुक्तछंदातल्या कविता पण आहेत. कवितांची माझी पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर माझं लहानपण खेडेगावात गेलं. म्हटल्यानंतर निसर्गाची भरपूर लयलूट ही असतेच आणि मुख्य म्हणजे शहरी भागदौड पाठीमागे नसल्यामुळे ह्या निसर्गामध्ये रममाण होण्याची जी एक मोकळीक किंवा मुभा जी मिळते ते ती पुरेपूर मिळते. आणि सर्वसाधारणपणे एक कोवळ्या वयातला जो एक माणसाचा मानसिक जी स्थिती असते त्याप्रमाणे छोट्या छोट्या अगदी अशा प्रसंगातून सुद्धा उत्कट आनंद, छोट्या छोट्या प्रसंगांचं उत्कट दुःख आणि त्याचा उत्कट आविष्कार असं करण्याचं हे वय असतं. आणि सर्वांचे अनुभव सारखेच, पण जेव्हा ते उत्कटतेने मनाला भिडतात ना, तेव्हा कविता रूपाने त्यांचा आविष्कार हा घडतोच. माझं पण असं त्या वयामध्ये ना खूप साऱ्या कविता माझ्याकडनं लिहिल्या जायच्या. प्रत्येक कवी म्हणजे असतं ते आपल्या कवितानुभवाशी प्रामाणिक असतं. लहान असो, वय लहान असो, मोठा असो, फरक राहतो तो कशामध्ये, तर त्या आविष्काराच्या सामर्थ्यामध्ये. म्हणजे बघा ना, गोविंद गदिमा, विंदा करंदीकर, केशवसूत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, बालकवी, मंगेश पाडगावकर ही जी नावं आहेत, पाठ्यपुस्तकामधली ही नावं असायची त्यावेळेला, त्या वलयांकित नावांचा मनावर इतका प्रचंड पगडा असायचा की कविता करायच्या ते ह्यांनीच, कवितांची पुस्तकं जी असतात ती फक्त ह्यांचीच असतात असं अगदी मनाला निश्चितपणे वाटायचं. पण तरीही त्या वयामध्ये असल्याप्रमाणे माझ्या ही कवितांची वही तयार होतच होती. मित्रमैत्रिणी, आप्तस्वकीय, शेजारपाजारचे लोक ह्यांच्याकडनं दादही मिळायची तशी. मोठे झाल्यावर जॉब सुरू केला तेव्हा ऑफिसमध्ये किंवा इतर समारंभामध्ये कुठे वाचून दाखवल्या की पसंतीची पावती पण मिळायची. हे सगळं जरी असलं, स्वतःलाही वाटायचं की आपल्या कविता खूप ग्रेट आहेत. पण सगळं जरी असलं तरी कवितांचं पुस्तक आपल्या छापता येईल आपल्याला किंवा निघू शकेल असं कधीच नव्हतं वाटलं मला. तो योग जुळून यायला आयुष्याचा बराच कालावधी लोटला होता. पण ठीक आहे म्हणलं, बेटर लेट दॅन नेव्हर. कवितेच्या प्रेमामधून दृढस्नेही झालेले चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील ह्यांच्यासमोर मी एकदा माझं हे मनोगत व्यक्त केलं की सर, माझ्या कविता छापल्या तर बऱ्या वाटेल का, पुस्तक करता येईल का याचं. तर ही गोष्ट मला अशक्य वाटणारी जी आहे ती अगदी चुटकीसरशी सहज साध्य झाली. म्हणजे कविता बऱ्या आहेत का, छापण्यायोग्य आहेत का हे विचारण्यासाठी गेलेली मी, पण मुखपृष्ठ, प्रस्तावना, प्रकाशन समारंभ ह्या साऱ्या प्रश्नांचा उहापोह करूनच आम्ही उभयता चपराकच्या कार्यालयामधनं बाहेर पडलो. 2015 माझं पुस्तक प्रकाशित पण झालं. त्याचा अतिशय सुंदर असा
प्रकाशन सोहळा झाला. माझी कविता आहे ती तशी जरा निसर्ग काव्यामध्ये रमणारी. मला छंदोबद्ध आणि गेय कविता लिहायला जास्त आवडतं. त्यातून शीतळ निर्मळ खळाळ अवखळ झुळझुळती अंतरी, किंवा शतरंगातून गंध फुलांचे कटीस घेऊन कुंभरसांचे, शिंपिती परिमल सकल धरा रसरंग गंध बावरी, कोकिळ वसंत गायन करी, किंवा अदृश्याचा पट उलगडला सख्यांसवे जलदेवी उतरल्या, सरसर सरसर शिरवा शिंपित नर्तन करीती शतधारातून, घनन घनन घन गरजे बरसून. अशांसारख्या ओळी सुचल्या की अशी मनावर आनंदाची धुंदी चढते. कविता चांगल्या वाईट प्रसिद्धी सगळं ह्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी कविता निर्माण करताना ही सृजनाचा जो एक उत्कट आनंद असतो त्याची गोडी काही अलौकिक आहे खरोखर. म्हणजे आपला आनंद हा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक कवीला तो असा नक्कीच मिळत असणार. तसंच या माझ्या कविता संग्रहामध्ये समाजातल्या विसंगती दाखवणाऱ्या कवितासुद्धा आहेत, किंवा समाज मनाचं दुःख मांडणाऱ्या. म्हणजे निवारा, लांडगे, सपान, फुगेवाला, नाही बोललास जरी, अशांसारख्या कविता आहेत. मूकबधीर मुलाचं जे मनोगत असतं, त्याच्या ज्या वेदना असतात, दुःख असतं, ते इतरांना कधीच कळण्यासारखं नसतं, संभव नसतो कळण्याचा. पण आई मात्र त्या गोष्टींची बरोबर रिलेट होते. आईला ते बरोबर सगळं समजतं आणि ती त्याला म्हणते, नाही बोललास जरी तुझे अंधाराला भिणे मला आहे रे ठाऊक, किंवा नाही बोललास जरी तुझे समजून घेणे मला आहे रे ठाऊक. आणि अशा प्रकारे ती आपल्या संपूर्ण आयुष्याचा दिवा त्याच्या मार्गामध्ये ठेवून त्याची उन्नतीकडे वाटचाल करत असते. अशी ही माझी कविता आहे. तसंच लढ बापू लढ यासारख्या आशावादी कविता पण आहेत. मी, वादळ, डिप्रेशन ह्यासारख्या आत्ममग्न कविता पण आहेत. तसंच तुला पाहिले मी वसंत गायन, ओंकार, कळी एकदा, घनन घनन घन, मीरा, अशी माझ्या संग्रहामध्ये अनेक गेय कविता, अशी गाणी आहेत. आणि पेटी तबल्याच्या सुरांसह ही गाणी आणि काही कवितांचं वाचन असे कार्यक्रम मी करते. आणि खरोखर मला त्याला रसिकांकडून अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळतो. कविता संग्रह आवडला, कविता छान आहेत असे फोन रसिकांकडनं येतात. पुण्यातूनच नाही तर परभणी, औरंगाबाद असे बाहेरून पण येतात. त्यावेळेला खूप आनंद होतो मनाला. खरोखर नवोदित कवींना प्रसिद्धी मिळवून देण्याचं किंवा त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं जे एक अतिशय महत्त्वाचं कार्य चपराक प्रकाशनतर्फे होतं आहे त्याला खरोखर तोड नाही. आणि मला अगदी माहीत आहे की हा जो अनुभव मला मिळतो आहे, आनंद मला मिळतो आहे, त्याचं सर्व श्रेय हे चपराक प्रकाशनचं आहे. माझ्या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी अत्यंत सुंदर अशी प्रस्तावना दिलेली आहे. माझ्या कवितेची जात ओळखून किंवा त्याचा गाभा प्रस्तावनेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे. समीर नेल्लेकर ह्यांनी नितांत सुंदर असं मुखपृष्ठ माझ्या संग्रहासाठी तयार केलेलं आहे. माझी कविता हा माझा काव्यसंग्रह हा अनेक विषयांवरील कवितांचा विविधरंगी गोफ मी विणलेला आहे असं मला सांगावंसं वाटतं. माझ्या कविता संग्रहामध्ये आध्यात्मिक कवितासुद्धा आहेत. जसं की उदंड दैत्य मातले हीन दीन गांजले खंडन करी उभारून शुंड पाप भंजका रे गणनायका, असं गणरायाला आवाहन करणारी कविता पण त्यामध्ये आहे. अशा अनेक कविता आहेत. माझी अशी एक विनंती तुम्हाला आहे की माझ्या कविता, माझं पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल तर तुम्ही जरूर वाचा आणि तुमचा प्रतिक्रिया मला कळवा. माझे दोष असतील तर तेही कळवा आणि चांगलं वाटतं तेही कळवा. ह्यांनी माझ्या पुढच्या वाटचालीला मला नक्कीच
स्फूर्ती मिळेल अशी मी विनंती करते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद.